वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिकेत 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे बिनविरोधपणे महापौर त्यांचाच होणार यात शंका नाही। गुरुवारी निघालेल्या सोडतीत सोलापूरचे महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रवर्गाला प्रथम नागरिक होण्याचा मान मिळणार आहे। आपल्या समर्थकाला महापौर करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे गट व आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचा गट यांच्यात रस्सी खेच आहे। आमदार कोठे गट विनायक कोंडाल यांच्यासाठी तर दोन्ही देशमुख डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांच्या नावासाठी आग्रही आहेत। दोघांनाही आपल्याच घरातील माणूस खुर्चीवर बसवायचा आहे। मात्र भाजपनं घराणेशाहीला विरोध केला तर मात्र बिज्जू प्रधाने, अनंत जाधव, नरेंद्र काळे, रंजिता चाकोते यांचा विचार केला जाऊ शकतो। महापौर निवडीसाठी 10 दिवसात सभा घ्यावी लागेल। त्यासाठी भाजपमध्ये संघर्ष रंगणार आहे। विष्णुपंत कोठे यांच्या काळापासून मनपावर कोठे घराण्याचं वर्चस्व, आमदार देवेंद्र कोठे यांना ही परंपरा चालवायची आहे। त्यांचे सर्वाधिक 41 नगरसेवक असल्यानं आम्ही सांगू तोच महापौर असा हट्ट सर्वाधिक लीडनं निवडून आलेले कोटेंचे भाऊजी विनायक कोंडाल यांचे नाव आघाडीवर आहे। ते पक्षानं मान्य केलं नाही तर कोठे पर्यायी नाव देऊ शकतात। मात्र सर्व नगरसेवकांचं मत घेऊनच उमेदवार निवडा अशी देशमुख गटाची मागणी आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।